एसटी महामंडळानं बसची भाडेवाढ केली असून हंगामी 10% भाडेवाढ मागे घेत पुन्हा 13.56% भाडेवाढ करण्यात आलेली आहे। यामुळे आधीच महागाईच्या गर्तेमध्ये असलेल्या नागरिकांना ही भाडेवाढ मागे घेण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। आधीच भाजीपाला आणि इतर गोष्टी महाग झालेल्या आहेत, त्यात सर्वसामान्यांची एसटी बस देखील आता महाग झाली असून सामान्यांचं बजेट यामुळे कोलमडलंय। यावर मुंबई सेंट्रल एसटी डेपोमधून सर्वसामान्यांनी प्रतिक्रिया दिल्या। आता एवढी महागाई झाली आहे, त्याच्यात अजून हे बसचं भाडं वाढणार तर आपल्या गरीब म्हणजे सामान्य माणसावर भार पडणार। ते सरकारने याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे, म्हणजे की म्हणजे काहीतरी सवलत दिली पाहिजे। अहो, यांना बोलून फायदाच नाहीये। हे काय आहे, यांना बोललं तरी नाही बोललं तर बेशर्म लोक आहे। एक बी नेता असा नाही, त्यांना पगार वाढ सगळा वाढ, सगळे स्वतःची घरं भरतात, जनतेसाठी काही नाही करताना दाखवायला आहे। आज महाराष्ट्रामध्ये एक बी नेता धड नाही। म्हणजे साधारण मी 10 वर्षापासून इकडे येतो, नायरची ट्रीटमेंट चालू किडनीची, तर इथून संगमनेरला तेव्हा आम्हाला 500-550 लागायची, आता 729 रुपये लागतात दोघांना, म्हणजे मंडळीन मला। जर अजून भाडेवाढ झाली तर आम्ही सरकारी दवाखान्यात तिथं काय येतो का पैसे नाहीये म्हणून येतो, आणि जर आम्हाला येऊन जाऊन 2000 लागत असले तर आम्ही काय करायचं? म्हणजे सरकार काय देऊन राहिले, फुकट तर काहीच वाटत नाही मला। हा, आता महिलांना दिले बरं का कमी, पण त्याच्यामध्ये पण परत वाढ केली ना महिलांच्या याच्यामध्ये पण 13% वाढ झाली, म्हणजे की सरकारने कुठेतरी हे बघितलं पाहिजे की गरिबांना जे एसटीने ट्रॅव्हल करतात, ज्यांना लक्झरी ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांना नाही झेपत, त्यांना नाही करत, ते त्यांनी त्यांच्या संदर्भात जरा लक्ष दिलं पाहिजे। आणि थोडेफार म्हणजे बाकीच्या गोष्टीत तर आपण दुर्लक्ष करतो त्या सरकाराकडे, जसे की रस्ते झाले, बाकीच्या गोष्टी झाल्या, पण जे वाहतूक आहेत ज्या नेहमीच्या आहेत, ज्या गोरगरीब वापरतात, त्यांच्याबद्दल तरी सरकारने थोडी दिलगिरी व्यक्त केली आणि थोडं त्यांना कन्सेशन दिलं तर मग त्याच्यामध्ये त्यांना मदत होईल।